एमपीपीटीच्या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. माय नेम इज अक्षय लोंढे अँड दिस इज युअर चॅनल एएचएल लेक्चर्स. पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण कोनिकल पेंड्युलमच्या रिलेटेड बरेच क्वेश्चन बघितले होते, बरेच कन्सेप्ट आपण तिथे शिकलो, काही फॉर्म्युले नवीन नवीन आपल्याला बघायला मिळाले. बरोबर आहे. आज आपण सर्क्युलर मोशनचं नेक्स्ट ऍप्लिकेशन बघतोय. त्याच्यासाठीचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन इथं बोर्डवरती लिहिलाय. क्वेश्चन काय आहे? वाईल ड्रायव्हिंग अलॉंग ए कर्व रोड, ए टू व्हीलर रायडर हॅज टू लीन विथ द वर्टिकल वाय, असा क्वेश्चन आहे. विथ व्हॉट अँगल द रायडर हॅज टू लीन विथ द वर्टिकल. बरोबर. पहिला क्वेश्चन काय सांगतो बघा. ज्या वेळेस एक टू व्हीलर चालवणारा रायडर आहे, ठीक आहे, रेस बघितले असतील तुम्ही टू व्हीलरच्या, तर त्याच्यामध्ये तुम्हाला याचं एक्झाम्पल बघायला मिळेल. बरोबर आहे. टू व्हीलरची जी रेस असते त्याच्यामध्ये टर्नला तो बाईक चालवणारा जो रायडर आहे, तो रायडर त्याची बाईक जी आहे ती काय करत असतो, इनर साईडला अशी झुकवत असतो. प्रत्येक टर्नला त्याला बाईक झुकवावी लागते, बेंड करावी लागते. बरोबर. आणि त्यावेळेस तो व्हर्टिकल बरोबर काय करतो, एक अँगल करतो. बरोबर. बाईक सपोज या डायरेक्शन मध्ये जर झुकली असेल तर व्हर्टिकल बरोबर त्याच्या बाईकचा काय होतो, तर अँगल होतो. तर याच्या पाठीमागचं कारण काय, की वाय दॅट रायडर लीन हिज बाईक विथ द व्हर्टिकल. बरोबर. त्याला त्याची बाईक जी आहे ती बाईक झुकवावी का लागते आणि किती अँगल मध्ये झुकवावी लागते, तो अँगल काय असेल, त्याचा फॉर्म्युला काय असेल, ते आपल्याला या क्वेश्चन मध्ये बघायचं. ठीक आहे. बघा, एक रोड दाखवला, एक टर्न आहे. बरोबर आहे. त्या रोडची ही इनर साइड आहे आणि रोडची ही आउटर साइड आहे. बरोबर. आणि एक बाईक सपोज इकडून चालली. बरोबर. फास्ट एक बाईक काय होती, इकडून चाललेली आहे. त्या रोडचा इथं सेंटर आहे. बरोबर आहे. आणि आपल्याला माहित आहे की टर्नला सर्क्युलर मोशन होते. मग जर सर्क्युलर मोशन इथं जर होत असेल तर या ठिकाणी सेंट्रिपेटल फोर्स अप्लाय होणं गरजेचं आहे. बरोबर आहे. मग जर सेंट्रिपेटल फोर्स या ठिकाणी कमी अप्लाय झाला तर त्या ठिकाणी काय होईल, तर त्या ठिकाणी ती जी बाईक आहे ती बाईक काय होईल, स्लिप होईल आणि स्लिप होऊन रस्त्याच्या दुसऱ्या साईडला काय होईल, फेकली जाईल. म्हणजे स्लिप होऊ शकते, स्किड होऊ शकते. त्याच्यामुळे सर्क्युलर मोशन होणं इथं गरजेचं आहे या टर्नला, आणि सेंट्रिपेटल फोर्स त्याच्यासाठी अप्लाय होणं खूप गरजेचं आहे. बरोबर. मग सेंट्रिपेटल फोर्स प्रॉपरली अप्लाय होण्यासाठी त्या रायडरला त्याची जी बाईक आहे ती बाईक व्हर्टिकल सोबत, लक्षात ठेवा, झुकवावी लागते. हे त्याच्या पाठीमागचं कारण, की टर्नला सेंट्रिपेटल फोर्स, लक्षात ठेवा, अप्लाय होणं खूप गरजेचं असतं. आणि सेंट्रिपेटल फोर्स मिळवण्यासाठी किंवा सेंट्रिपेटल फोर्स जनरेट करण्यासाठी त्या रायडरला त्याची जी बाईक आहे ती बाईक आतल्या साईडला, बरोबर, इनर साईडला काय करावी लागते, नेहमी झुकवावी लागत असते. हे त्याच्या पाठीमागचं कारण. मग तो किती अँगलने त्याची बाईक झुकवतो किंवा किती अँगलने त्याला त्याची बाईक झुकवावी लागेल, त्याच्या रिलेटेड आपल्याला हे एक्सप्रेशन काय करायचं बघायचं. सोपं एक्सप्रेशन. ठीक आहे. बघा, पहिलं तर आपण काय करूयात, इथं या ठिकाणी त्याचं कारण लिहूयात. पहिल्या क्वेश्चनचं इथं लिहितो मी. इन ऑर्डर टू प्रोव्हाइड नेसेसरी centripetal force the rider lean his bike, बरोबर, किंवा टू व्हीलर असं लिहितो, टू व्हीलर विथ वर्टिकल. हे त्या पहिल्या क्वेश्चनचं आन्सर झालं. काय तर नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स प्रोड्यूस होण्यासाठी, जनरेट होण्यासाठी तो रायडर काय करत असतो, त्याची टू व्हीलर जी आहे ती टू व्हीलर काय करत असतो, तर लीन करतो. लीन करणे म्हणजे, लक्षात ठेवा, झुकवणे. बरोबर आहे. अच्छा, ओके. मग आता इथे एक डायग्राम दिसते बघा. या ठिकाणी दिसतंय तुम्हाला, सपोज असा रोड आहे. ठीक आहे. आणि असा रोड असल्यामुळे तो रायडर जो आहे त्या रायडरने काय केले, व्हर्टिकल सोबत त्याची बाईक काय केली, झुकवली. आणि या ठिकाणी त्यानं अँगल जो केलाय व्हर्टिकल सोबत, तो अँगल किती केलाय, तर थीटा केलाय, असं इथं दाखवलं. बरोबर आहे. मग या ठिकाणी या बाईक वरती, या टर्नला, या बाईक वरती किंवा या रायडर वरती कोणते कोणते फोर्सेस अप्लाय होत असतील ते आपण बघूया. तिथं लिहूयात आपण, द फोर्सेस ऍक्टिंग, द फोर्सेस ऍक्टिंग ऑन रायडर ऍट द टर्न आर. कोणते कोणते फोर्सेस इथे अप्लाय होतील जरा बघूयात.
पहिली तर गोष्ट त्या रायडरचं जे वेट आहे ते वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला अप्लाय होईल. सो इथं लिहूयात आपण W इज इक्वल टू mg. ठीक आहे, mg इज नथिंग बट ए वेट ऑफ दॅट रायडर विथ द बाईक. तर दोघांचं वेट या डायरेक्शन मध्ये म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शनला अप्लाय. बरोबर, ओके. दुसरी गोष्ट नॉर्मल रिॲक्शन. बरोबर, आता या ठिकाणी नॉर्मल रिॲक्शन कोणत्या डायरेक्शन मध्ये असेल जरा विचार करा. नॉर्मल रिॲक्शन मी पाठीमागच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं होतं बघा. सपोज एक बॉक्स आहे, या बॉक्सचं वेट आपल्याला माहिती आहे mg डाऊनवर्ड डायरेक्शनला अप्लाय होत आहे आणि नॉर्मल रिॲक्शन काय असते तर सरफेसला परपेंडिक्युलर असते. नॉर्मल रिॲक्शन या ठिकाणी अपवर्ड डायरेक्शनला अप्लाय होईल. ठीक आहे, आता याच केसमध्ये सपोज मी या सरफेसला असं टिल्ट केलं, या सरफेसला असं टिल्ट केलं तर काय होईल बघा बरं. या ठिकाणी तो ब्लॉक असा होईल. बरोबर, या ठिकाणी मला सांगा वेट कुठे अप्लाय होणार. वेट ऑलवेज ऍक्ट इन डाऊनवर्ड डायरेक्शन. सो W इज इक्वल टू mg असंच ऍक्ट होणार. बरोबर, आणि नॉर्मल रिॲक्शन मात्र लक्षात ठेवा, या सरफेसला असं टिल्ट केल्यामुळे नॉर्मल रिॲक्शन पण या डायरेक्शन मध्ये चेंज होईल. म्हणजे नॉर्मल रिॲक्शन आता अशी असेल. बरोबर, नॉर्मल रिॲक्शन या डायरेक्शन मध्ये. मग सेम तसंच जर ही बाईक सरळ असती तर नॉर्मल रिॲक्शन वरती अप्लाय झाली असती. बरोबर आहे, पण या ठिकाणी ही बाईक अशी टिल्ट झाली, तिरकी झाली, बेंड झाली, त्यामुळे नॉर्मल रिॲक्शन आता इकडे अप्लाय होईल. बरोबर, या डायरेक्शन मध्ये नॉर्मल रिॲक्शन असते इकडे. मग इथं लिहूयात आपण नॉर्मल रिॲक्शन एन. बरोबर, नॉर्मल रिॲक्शन इकडं, वेट इकडं. ठीक आहे, बरोबर. मग इथं दोन फोर्सेस अप्लाय होत आहेत त्या रायडर वरती. कोणते दोन फोर्सेस. वेट mg ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड, ते पहिले लिहूयात. इथं लिहूयात आपण वेट ऑफ रायडर, ब्रॅकेट मध्ये लिहितो मी mg ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. अच्छा, आणि दुसरा कोणता आहे फोर्स. दुसरा फोर्स कोणता आहे. नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल रिॲक्शन ऍक्टिंग कुठे ऍक्ट होते बघा. ऍक्टिंग अलॉंग द लाईन. ऍक्टिंग अलॉंग द लाईन and this line is making angle theta with the vertical. बरोबर, so normal reaction acting along the line which makes angle theta with vertical. समजतंय. असे दोन फोर्सेस काय होतात इथं अप्लाय होतात. ठीक आहे, बर. मग आता ही नॉर्मल रिॲक्शन जी आहे, नॉर्मल रिॲक्शन या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय तर वाय ऍक्सिस बरोबर इन्क्लाइंड आहे नॉर्मल रिॲक्शन. आणि नॉर्मल रिॲक्शन म्हणजे जर फोर्स असतो. बरोबर, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, या नॉर्मल रिॲक्शनला रिझॉल्व्ह करावं लागेल. कारण की फोर्स वाय आणि एक्स ऍक्सिसच्या मध्ये. आणि मी त्या दिवशी पण सांगितलं होतं तुम्हाला, ज्यावेळेस फोर्स हा एक्स आणि वाय ऍक्सिसच्या मध्ये असतो त्यावेळेला त्याला स्प्लिट करावा लागतो. बरोबर, मग नॉर्मल रिॲक्शनचे इथं दोन भाग होतील. बरोबर आहे, एक फोर्स इकडे होईल, तो कोणता असेल बघा. इथं अँगल आहे, त्यामुळे जिथं अँगल तयार झालेला असतो तो कॉम्पोनंट असतो कॉस थिटा. म्हणजेच एन कॉस थिटा हा कॉम्पोनंट इकडे होईल आणि या डायरेक्शन मध्ये कोण असणार आहे एन साइन थिटा. असे दोन कॉम्पोनंट तयार होतात. नॉर्मल रिॲक्शन इकडं, याला स्प्लिट करणार आपण. याचा एक पार्ट इकडे येईल, एक कॉम्पोनंट एन कॉस थिटा इकडं आणि दुसरा एन साइन थिटा इकडे येईल. बरोबर, मग आता थोडा विचार करा. एन कॉस थिटा काय करतोय. एन कॉस थिटा बॅलन्सेस द वेट mg. एन कॉस थिटा कोणाला बॅलन्स करतोय तर वेट mg ला. आणि व्हेइकल असं चाललंय, व्हेइकल असं चाललंय. सेंटर कुठं असणार आहे, या साईडला कुठंतरी असेल. बरोबर, व्हेइकल असं चाललंय, सेंटर कुठं असणार इकडं. बरोबर, मग टर्न घेत असताना एन साइन थिटा काय करणार तर एन साइन थिटा या ठिकाणी टुवर्ड द सेंटर अप्लाय होतोय. एन साइन थिटा हा फोर्सच आहे, हा कुठं चाललाय टुवर्ड द सेंटर. मग एन साइन थिटा काय प्रोव्हाइड करणार. एन साइन थिटा प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स. लक्षात ठेवा, एन कॉस थिटा बॅलन्सेस द वेट mg आणि हा टर्न आहे आणि हा फोर्स टुवर्ड द सेंटर आहे, त्यामुळे एन साइन थिटा प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स आहे. मग या ठिकाणी आपण लिहू शकतो एन कॉस थिटा. एन कॉस थिटा बॅलन्सेस वेट mg. बरोबर, आणि दुसरं
n sin theta provides necessary centripetal force. बरोबर आलं, लक्षात येते? ठीक आहे. मग या ठिकाणी आपण काय लिहू शकतो बघा, एन कॉस थिटा जर वेटला बॅलन्स करत असेल तर आपण पहिलं इक्वेशन लिहू शकतो. काय इक्वेशन लिहू शकतो? एन कॉस थिटा इज इक्वल टू एम जी, पहिलं इक्वेशन झालं. आणि दुसरं एन साइन थिटा काय करतोय? इट प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स. बरोबर. मग दुसरं इक्वेशन आपण काय लिहू शकतो? एन साइन थिटा इज इक्वल टू सेंट्रिपेटल फोर्स आहे. सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. एम व्ही स्क्वेअर अपॉन आर झालं इक्वेशन नंबर 2. आपल्याला फाइंड आउट करायचं अँगल थिटा. बरोबर. आपल्याला काय सांगितलं? आपल्याला इथं क्वेश्चन मध्ये सांगितले व्हॉट अँगल द रायडर हॅज टू लीन विथ द वर्टिकल. म्हणजे आपल्याला अँगल थिटा फाइंड आउट करायचं आहे. बस त्या दोन इक्वेशन वरून आपण थिटा फाइंड आउट करू शकतो. कसं फाइंड आउट करता येईल? इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन 1 करूयात. इथे लिहूयात डिवाइडिंग इक्वेशन 2 बाय 1 म्हणजे काय येईल बघा बरं, एन साइन थिटा डिवाइड बाय एन कॉस थिटा. एन साइन थिटा डिवाइड बाय एन कॉस थीटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर डिवाइड बाय एम जी. एम व्ही स्क्वेअर अपॉन आर डिवाइड बाय एम जी. इथं एन काय होईल? कॅन्सल होईल. साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय होईल? इथं टॅन थिटा होईल. बरोबर. साइन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा. टॅन थिटा इज इक्वल टू एम जी कुठं जाणार आहे? इथं जाईल आरच्या शेजारी. सो एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इंटू एम जी. या ठिकाणी एम आणि एम कॅन्सल होईल. सो टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. हे तर त्या दिवशीच इक्वेशन आलं बघा. हे त्या दिवशी पण आपण बघितलं होतं, टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. हे त्या दिवशी पण इक्वेशन मिळालं होतं. बरोबर. कोणत्या एक्सप्रेशन मध्ये जर आठवा बघा, थिटा इज इक्वल टू काय येणार आहे मग या ठिकाणी? टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर्च. व्ही स्क्वेअर अपॉन आर्च. बरोबर. तर थिटा इज इक्वल टू काय आलं? टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जे असं इक्वेशन मिळालं. बरोबर. मग या ठिकाणी आपल्याला हेच विचारलं होतं की व्हॉट अँगल विथ दॅट द रायडर हॅज टू लीन. बरोबर. किती अँगलने त्या रायडरला स्वतःला किंवा त्या बाईकला काय करावं लागेल? आतल्या साईडला झुकवावं लागेल. म्हणजे या ठिकाणी आपण या फॉर्म्युल्यावरून काय करू शकतो? फाइंड आउट करू शकतो थिटा. बरोबर. जर आपल्याला जर त्या बाईकची व्हेलॉसिटी माहिती असेल, रॅडियस ऑफ दॅट टर्न माहिती असेल, बरोबर, त्या टर्नची रॅडियस माहिती असेल, जी ची व्हॅल्यू तर कॉन्स्टंटच असणार आहे. म्हणजेच त्या बाईकची व्हेलॉसिटी आणि टर्नची रॅडियस या दोन गोष्टी जर आपल्याला माहिती असेल तर त्या रायडरला त्याची बाईक किंवा त्याची जी टू व्हीलर आहे ती कितीनं झुकवावी लागेल ते आपण काय करू शकतो? फाइंड आउट करू शकतो. दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर दॅट. ठीक आहे. मला वाटतं की हा क्वेश्चन कळालेला असेल तुम्हाला. सोपा आहे. येत्या लक्षात काय केलं इथं आपण बघा, ज्यावेळेस ती बाईक टर्न झुकली किंवा ज्यावेळेस ती बाईक काय झाली? बेंड झाली, त्यावेळेला त्याचं वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला अप्लाय झालं. नॉर्मल रिॲक्शन इकडे अप्लाय झाली. नॉर्मल रिॲक्शनला आपण स्प्लिट केलं. एन कॉस थिटा इकडं, एन साइन थिटा इकडं. एन कॉस थिटा याला बॅलन्स करतो. एन साइन थिटा काय करतो? लक्षात ठेवा, सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करतो. याच्यावरून दोन इक्वेशन आली, डिव्हिजन केली, फायनल आन्सर मिळाला. ठीक आहे. मला वाटतं की हा क्वेश्चन कळालेला असेल. हे पटकन लिहून घ्या, मग आपण पुढचा पॉईंट बघूया. बघा इथे एक न्यूमेरिकल लिहिलंय मी. बरोबर. आता जो आपण थेरी कन्सेप्ट बघितला त्याच्या रिलेटेड हे न्यूमेरिकल आहे. काय सांगितलं बघा, एक व्हेकल आहे. व्हेकल इज मुव्हिंग ऑन ए सर्क्युलर ट्रॅक. एक सर्क्युलर ट्रॅक आहे. त्या सर्क्युलर ट्रॅक वरती व्हेकल किंवा ती टू व्हीलर चालली. बरोबर. विच इज इन्क्लाइंड ऍट अन अँगल ऑफ 10 डिग्री विथ द व्हर्टिकल. सर्क्युलर ट्रॅक वरती त्या व्हेकलचा अँगल किती झालाय व्हर्टिकल सोबत? तर 10 डिग्री. ठीक आहे. द मॅक्सिमम व्हेलॉसिटी ऑफ व्हेकल इज 36 किलोमीटर पर आवर. त्या व्हेकलचे जे स्पीड आहे, बरोबर, ते 36 किलोमीटर पर आवर आहे. आणि सांगितलंय आपल्याला काय? कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ सर्क्युलर ट्रॅक. त्या सर्क्युलर ट्रॅकची लेंथ फाइंड आउट करा असं सांगितलं. हा सपोज सर्क्युलर ट्रॅक आहे, याची लेंथ फाइंड आउट करायची आपल्याला. बरोबर. सो सर्क्युलर ट्रॅकची लेंथ कशी फाइंड आउट करणार? लेंथ असणार आहे 2 पाय आर इतकी. बरोबर. सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल म्हणजेच लेंथ ऑफ सर्क्युलर ट्रॅक. आणि लेंथ ऑफ सर्क्युलर ट्रॅक कशी फाइंड आउट करणार? सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल म्हणजे 2 पाय आर.
म्हणजे थोडक्यात इथं आपल्याला आर फाइंड आउट करावा लागेल. बरोबर, आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल इथं आर. आर म्हणजेच काय असणार आहे, तर रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक. आर जर आपण फाइंड आउट केला आणि जर या फॉर्म्युल्यामध्ये आपण सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला लेंथ मिळून जाईल. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण बघूयात की गिवन मध्ये काय दिलंय. आपल्याला दिलाय थीटा. थीटा किती दिलाय, 10 डिग्री. बरोबर. अच्छा, त्याच्यानंतर सांगितलं मॅक्सिमम व्हेलॉसिटी आहे कशाची, त्या बाईकची, त्या व्हेकलची मॅक्सिमम व्हेलॉसिटी आहे 36 किलोमीटर पर आवर. किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागतं, 5/18. बरोबर. कसं येतं हे, किलोमीटर पर आवर. किलोमीटर म्हणजेच किती, किलोमीटर म्हणजेच 1000 मीटर. बरोबर. आणि आवर म्हणजे किती, 3600 सेकंद. बरोबर. 0 0 0 0 कॅन्सल, 5×10 आणि हे किती येत आहे, 5/18. येतं लक्षात. म्हणून मी इथं मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 5/18 ने मल्टिप्लाय केलं. इथं किती येते बघा, 18×2 = 36, 2 आणि 2×10 म्हणजे हे किती आलं, 10 मीटर पर सेकंड आहे. ठीक आहे, अजून काय दिलंय का आपल्याला, अजून काय दिलेलं नाही. फाइंड आउट करायचं आपल्याला, टू फाइंड. काय फाइंड आउट करायचं या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं लेंथ ऑफ सर्क्युलर ट्रॅक. ठीक आहे, बर. आता सर्क्युलर ट्रॅक वरती ते व्हेकल 10 डिग्री इतका अँगल करते आपल्याला माहिती आहे. व्हर्टिकल सोबत त्याचा अँगल किती होतोय, 10 डिग्री. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. कोणता फॉर्म्युला इथं, फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, टॅन थीटा इज इक्वल टू v²/rg. आताच आपण फॉर्म्युला बघितला. ठीक आहे, याच्यावरून आपण बघा, थीटा माहिती आहे आपल्याला, जी ची व्हॅल्यू माहिती आहे 9.8 आणि व्ही म्हणजेच व्ही मॅक्स, तो पण आपल्याला माहिती आहे या ठिकाणी. बरोबर. म्हणजे या ठिकाणी आपण आर फाइंड आउट करू शकतो आणि आलेली व्हॅल्यू इथंच टाकली की आपल्याला एल मिळून जाईल. ठीक आहे, मग कसं फाइंड आउट करता येईल, आर इकडं आणूयात आणि टॅन थीटा इकडं नेऊयात. सो v²/g, आर इकडं आणला, टॅन थीटा इकडं नेला, g इंटू टॅन थीटा. ठीक आहे, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता येईल. व्ही किती दिलाय बघा, व्ही आहे 10, सो 10चा स्क्वेअर डिवाइड बाय जी किती आहे 9.8. ठीक आहे, आणि टॅन थीटा म्हणजेच टॅन ऑफ 10. ठीक आहे, 10चा स्क्वेअर 100 खाली 9.8 आणि टॅन ऑफ 10 ची व्हॅल्यू येते 0.176. आता हे जे कॅल्क्युलेशन आहे, हे कॅल्क्युलेशन मात्र तुम्हाला करावं लागेल लॉग टेबलचा वापर करून. लॉग टेबल आपण क्लासमध्ये शिकलोय. ठीक आहे, तर हे येतंय, याचं कॅल्क्युलेशन बघा किती येतंय, 57.88. 57.88 मीटर. ठीक आहे, रेडियस आहे पण मीटर मध्ये असेल. तर या ठिकाणी आपल्याला आर ची व्हॅल्यू कळाली. ठीक आहे, आर ची व्हॅल्यू मिळाली. आर ची व्हॅल्यू इथं टाकूया. मग इथं लिहूयात आपण नाव लेंथ ऑफ सर्क्युलर ट्रॅक, लेंथ ऑफ सर्क्युलर ट्रॅक L इज इक्वल टू 2πr. 2 इंटू पाय ची व्हॅल्यू दिली आपल्याला. ठीक आहे, इंटू आर किती आला आपला 57.88. इथं पण तुम्हाला लॉग टेबल वापरावं लागेल. लॉग टेबल वापरून तुम्ही एल ची व्हॅल्यू मिळवू शकता. बघा, एल ची व्हॅल्यू इथे येते 363.7. 363.7 मीटर. ठीक आहे, लॉग टेबल वापरता येत असेल तर लॉग टेबल वापरून तुम्हाला हे सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे, तर हा पहिला क्वेश्चन होता, सोपा होता, व्यवस्थित समजून घ्या. आपण पुढचा एक क्वेश्चन बघूयात. बघा, नेक्स्ट न्यूमेरिकल इथं काय लिहिलंय, A flat curve on a highway has a radius of curvature 400 मीटर. एक हायवे आहे आणि त्या हायवे वरती लक्षात ठेवा एक टर्न आहे थोडक्यात. ठीक आहे, रॅडियस ऑफ कर्वेचर म्हणजे थोडक्यात त्या टर्नची रॅडियस इथं आपल्याला दिली, ती रॅडियस आहे 400 मीटर. ठीक आहे, ए कार गोज अराउंड ए कर्व. बरोबर, ती हायवे वरून एक कार चालली आहे त्या हायवे वरून आणि त्या टर्न वरती त्या कारचं जे स्पीड आहे ते आहे 32 मीटर पर सेकंड. तर पुढे सांगितलं की व्हॉट इज मिनिमम व्हॅल्यू ऑफ कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. बरोबर, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. दॅट विल प्रिव्हेंट कार फ्रॉम स्लाइडिंग, जेणेकरून
तर ती जी कार आहे ती कार काय होणार नाही तर स्लाइड होणार नाही, स्लिप होणार नाही. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. तुम्हाला आठवतंय का लेक्चर नंबर 7 मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू, बरोबर. एक फॉर्म्युला आपण बघितला होता की फ्रिक्शन फोर्स एफ इज इक्वल टू म्यू इंटू एन येतो, बरोबर. हा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन फोर्सचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला होता, एफ इज इक्वल टू म्यू एन, ज्याच्यामध्ये म्यू म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन असतं. या ठिकाणी आपल्याला म्यूची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, बरोबर आहे. म्यूची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. आता आपण फॉर्म्युला कोणता बघितला होता, टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर एच, बरोबर. हा फॉर्म्युला आपण बघितला. या फॉर्म्युलालाच मी बदलतो आणि टॅन थिटाच्या ठिकाणी म्यू लिहितो, म्यू इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर एच असं लिहितो. हा फॉर्म्युला मी बदलला आणि हा लिहिला. याचा अर्थ काय, टॅन थिटा इज इक्वल टू म्यू असा होतोय, बरोबर आहे. हे कुठून आलं, तर हे कुठून आलं हे तुम्हाला जरा थोडं एक्सप्लेन करून सांगतो. ठीक आहे, एक्सप्लेन करतो हे मी, की टॅन थिटा इज इक्वल टू म्यू आपण लिहू शकतो. हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युलाला मी रिक्वायरमेंट नुसार, लक्षात ठेवा, मी टॅन थिटाला काढून तिथं म्यू लिहू शकतो. म्यू म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे, येतं लक्षात. मग हे कसं काय इक्वल आहे हे जरा थोडं आपण बघूया. आपण त्या दिवशी हा फॉर्म्युला बघितला आहे ना, ठीक आहे. याच्यावरून आपण काय लिहू शकतो जरा सांगा. याच्यावरून मी म्यू इज इक्वल टू फ्रिक्शन फोर्स अपॉन नॉर्मल रिएक्शन असं लिहू शकतो, ठीक आहे. याला आपण काय म्हणूया, सपोज 1 म्हणूया, ठीक आहे. आता जरा बघा, तर फ्रिक्शन फोर्सचा कन्सेप्ट बघा. सपोज एक बॉक्स आहे किंवा एक कबर्ड आहे असं समजा, ठीक आहे. एका सरफेस वरती त्या कबर्डला आपण ठेवलंय आणि तुम्ही त्याच्यावरती फोर्स अप्लाय करताय. दिस इज अप्लाइड फोर्स, आपण अप्लाय केलेला फोर्स आहे, ठीक आहे, अप्लाइड फोर्स, ठीक आहे. आता फोर्स ज्या वेळेला तुम्ही अप्लाय करता, लगेचच्या लगेच ते कपाट किंवा ते कबर्ड मूव्ह होतं का, तर नाही, बरोबर. याचा अर्थ काय, हा फोर्स कुठे गेला, फोर्स तर अप्लाय केलाय, मग कबर्ड मूव्ह व्हायला पाहिजे, मोशन मध्ये यायला पाहिजे, पण तसं होत नाही. मग या ठिकाणी हा फोर्स कुठे गेला, तर याला अपोज करणारा एक फोर्स इकडे अप्लाय होत असणार आहे, आणि तो फोर्स म्हणजे कोणता फोर्स असतो, तो फोर्स असतो, लक्षात ठेवा, फ्रिक्शन फोर्स. ज्यावेळेस आपण एखाद्या ऑब्जेक्ट वरती फोर्स अप्लाय करतो आणि तो ऑब्जेक्ट मूव्ह होत नाही, बरोबर, याचा अर्थ काय, त्या फोर्सला अपोज करणारा एक फोर्स अपोजिट डायरेक्शन मध्ये अप्लाय होत असतो आणि तो असतो फ्रिक्शन फोर्स. फ्रिक्शन फोर्स काय करतो, फ्रिक्शन फोर्स ऑलवेज अपोजेस द मोशन ऑफ ऑब्जेक्ट. ज्या डायरेक्शन मध्ये बॉडीची मोशन होणार आहे त्या मोशनच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये नेहमी फ्रिक्शन फोर्स, लक्षात ठेवा, अप्लाय होत असतो, ठीक आहे. मग या ठिकाणी सध्या तर बॉडी मोशन मध्ये नाहीये, बरोबर आहे. तुम्ही फोर्स अप्लाय केला पण बॉडी मोशन मध्ये आहे का, नाही, बॉडी रेस्ट कंडिशनला. मग हे जे फ्रिक्शन फोर्स आहे, या फ्रिक्शन फोर्सला आपण स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स असं म्हणतो. कसला फ्रिक्शन फोर्स आहे हा, स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स, ठीक आहे. आता लक्षात ठेवा, स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स जो आहे, स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स हा, लक्षात ठेवा, सेल्फ ऍडजस्टिंग असतो. कसला असतो हा, तर सेल्फ ऍडजस्टिंग असतो. म्हणजे नक्की काय, तर जसं तुम्ही अप्लाइड फोर्स वाढवता तसं, लक्षात ठेवा, स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स सुद्धा चेंज होतो. लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेला तुम्ही हा फोर्स वाढवणार आहे त्या वेळेला हा जो स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स आहे हा, लक्षात ठेवा, ऍडजस्ट होत असतो. म्हणजे थोडक्यात, तुम्ही जर 1 न्यूटन फोर्स इथं अप्लाय केलेला असेल तर हा सुद्धा, लक्षात ठेवा, त्यावेळेला 1 न्यूटन इकडे अप्लाय करतो. म्हणजे याचा अर्थ हे बॅलन्स आहे, म्हणजे याची मोशन होईल का, तर नाही होणार. तुम्ही जर 2 न्यूटन फोर्स अप्लाय केला, हा पण लगेच स्वतःला चेंज करतो आणि 2 न्यूटन करतो, त्यावेळेला सुद्धा बॉडीची मोशन होणार नाही. तुम्ही 3 न्यूटन फोर्स अप्लाय केला की हा सुद्धा 3 न्यूटन होतो, त्यावेळेस सुद्धा बॉडीची मोशन होणार नाही. तुम्ही विचार कराल की मग कधीच बॉडीची मोशन होणार नाही, तर तसं नाही. लक्षात ठेवा, सेल्फ ऍडजस्टिंग फोर्स आहे हा, स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स आहे, याला सुद्धा काहीतरी लिमिटेशन आहे. एका ठराविक लिमिट पर्यंत, लक्षात ठेवा, स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स वाढू शकतो, एका ठराविक लिमिट नंतर तो वाढायचं बंद होतो, येतं लक्षात. मग आपण ऍझ्युम करूयात या ठिकाणी की याची कपॅसिटी संपली, म्हणजेच 3 न्यूटन पर्यंतच हा वाढू शकतोय असं आपण ऍझ्युम करूयात. मग आता काय होईल, ज्यावेळेस तुम्ही याच्यापेक्षा म्हणजे 3 न्यूटन पेक्षा जादा फोर्स अप्लाय कराल, याची तर कपॅसिटी संपली आहे, म्हणजे हा आता वाढणार नाही, बरोबर आहे. मग आता काय होऊ शकते, हा 4 न्यूटन आहे, हा 3 न्यूटन आहे, म्हणजे बॉडीचे मोशन आता होऊ शकते, आता बॉडीचे मोशन होऊ शकते, बरोबर आहे.
मग ही जी मॅक्सिमम व्हॅल्यू आहे ही कसली व्हॅल्यू 3 न्यूटन मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. त्या मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनला आपण लिमिटिंग फ्रिक्शन असं म्हणतो. मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन यालाच आपण लक्षात ठेवा लिमिटिंग फ्रिक्शन असं म्हणतो. काय म्हणतो? लिमिटिंग फ्रिक्शन. येते लक्षात. एका लिमिट पर्यंत स्टॅटिक फ्रिक्शन वाढतं, बरोबर. एका लिमिट नंतर ते वाढत नाही. ठीक आहे, आलं लक्षात इथं. म्हणजेच या ठिकाणी आता आपण अज्युम करूयात की या डायरेक्शन मध्ये लिमिटिंग फ्रिक्शन अप्लाय झालंय, म्हणजे मॅक्सिमम स्टॅटिक फ्रिक्शन आहे. आता जर हा फोर्स थोडा जरी वाढला तर लक्षात ठेवा मोशन होऊ शकते. येते लक्षात. सध्या ही बॅलन्स्ड कंडिशन आहे असं लक्षात ठेवा, इक्विलिब्रियम कंडिशन आहे असं लक्षात ठेवा. हा फोर्स आणि हा फोर्स एकमेकांना बॅलन्स करतायत असं समजूयात आपण, म्हणजे हा लिमिटिंग फ्रिक्शन फोर्स. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी मला सांगा की डाऊनवर्ड डायरेक्शनला काय अप्लाय होईल. या ब्लॉकचं किंवा या बॉक्सचं किंवा या कबर्डचं वेट mg. वरच्या साईडला कोण असेल? नॉर्मल रिॲक्शन. ठीक आहे. मग विचार करा, एक फोर्स इकडे अप्लाय होतोय, लिमिटिंग फ्रिक्शन फोर्स इकडे अप्लाय होतोय आणि नॉर्मल रिॲक्शन कुठे अप्लाय होते? वरती, बरोबर आहे. दोन फोर्सेस असे अप्लाय होतात. मग या दोघांचा रिझल्टंट कुठं असेल? या दोघांचा रिझल्टंट असणार इकडं. नॉर्मल रिॲक्शन इकडं, या डायरेक्शन मध्ये फ्रिक्शन फोर्स, रिझल्टंट कुठं असणार? रिझल्टंट फोर्स इकडं असणार. ठीक आहे. मग इथं व्हर्टिकल सोबत हा जो अँगल तयार झालाय त्या अँगलला आपण म्हणतो फ्रिक्शन अँगल. याला लक्षात ठेवा, अँगल ऑफ फ्रिक्शन किंवा फ्रिक्शन अँगल असं आपण म्हणतो. याला आपण काय म्हणतो? थीटाला फ्रिक्शन अँगल म्हणतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. हा वेक्टर कोणता आहे? हा वेक्टर आहे FL. याला उचलतो आणि मी इथं जोडतो, बरोबर. या वेक्टरला उचलला आणि इकडे ठेवलं, म्हणजेच हा वेक्टर आहे FL लिमिटिंग फ्रिक्शन. इथं अँगल आहे 90 डिग्री. ठीक आहे. नॉर्मल रिॲक्शन आहे वरती. इथं अँगल आहे थीटा. ठीक आहे. मग या ठिकाणी फ्रिक्शन अँगल काय येईल जरा सांगा. या ठिकाणी फ्रिक्शन अँगल आपण कसा काढू शकतो? तर फ्रिक्शन अँगल इज टॅन थीटा इज इक्वल टू FL अपॉन नॉर्मल रिॲक्शन, बरोबर. टॅन थीटा FL अपॉन नॉर्मल रिॲक्शन L, बरोबर. टॅन थीटा म्हणजे समोरची बाजू डिवाइड बाय लगेचची बाजू, म्हणजेच FL अपॉन N असे. म्हणजेच FL अपॉन N म्हणजे टॅन थीटा आहे. FL म्हणजे फ्रिक्शन फोर्स अपॉन नॉर्मल रिॲक्शन म्हणजे टॅन थीटा आहे. आणि इथं आपल्याला काय मिळालंय जरा बघा, फ्रिक्शन फोर्स अपॉन नॉर्मल रिॲक्शन म्हणजे म्यू आहे. दोन्ही इक्वेशनची राईट हँड साइड कशी आहे? सेम आहे. फ्रॉम 1 and 2 मी काय लिहू शकतो? फ्रॉम 1 and 2 मी लेफ्ट हँड साइड इक्वेट करू शकतो, म्हणजे टॅन थीटा इज इक्वल टू म्यू असं आपण लिहू शकतो. हो, हा फॉर्म्युला येतो लक्षात. या न्यूमेरिकल मध्ये आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. तो कुठून येतो ते समजण्यासाठी हे थोडंसं एक्सप्लेन केलं मी इथं. येतं लक्षात? समजलं? अँगल ऑफ फ्रिक्शन कसा लिहिला आपण? टॅन थीटा इज इक्वल टू FL अपॉन N. FL म्हणजे फ्रिक्शन फोर्स अपॉन नॉर्मल रिॲक्शन. इथं पण फ्रिक्शन फोर्स अपॉन नॉर्मल रिॲक्शन. दोघांचे राईट हँड साइड सेम आहे म्हणून लेफ्ट हँड साइड आपण इक्वेट केली. टॅन थीटा इज इक्वल टू म्यू आपल्याला मिळाला. तर हा फॉर्म्युला इथं आपल्याला वापरायचा. तुम्ही साईडला कुठेतरी लिहून घ्या. आपण काय करूयात, हा न्यूमेरिकल इथं आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे. लिहिलंय बघ. पॉज करा आणि पॉज करून लिहा. अच्छा, मग इथं पहिल्यांदा गिवन लिहूयात आपण. काय दिले बघा परत. काय दिले इथं आपल्याला? रॅडियस दिले, R दिलंय, रॅडियस 400 मीटर आहे. अच्छा, त्याच्यानंतर व्हेलॉसिटी दिली आहे 32 मीटर पर सेकंद आहे. ओके. आपल्याला काय विचारलंय बघा बरं, टू फाइंड कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजेच म्यू विचारलं, बरोबर. आणि जी ची व्हॅल्यू आपल्याला दिली या ठिकाणी, जी इथं लिहितो मी, जी इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड. अच्छा, आपण कोणता फॉर्म्युला वापरणार इथं? म्यू इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. समजते? म्यू इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. फॉर्म्युला कसा आहे ऍक्च्युली? आपल्याला फॉर्म्युला हा माहिती आहे, टॅन थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. पण या ठिकाणी टॅन थीटा इज इक्वल टू म्यू असल्यामुळे मी इथं वापरतो म्यू इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, बरोबर. मग आता इथं व्ही ची व्हॅल्यू, आर ची व्हॅल्यू आणि जी ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली की आन्सर मिळून जाईल. व्ही किती आहे बघा बरं? 32 चा स्क्वेअर. आर किती आहे बघा बरं? आर आहे 400
आणि जी आहे 9.8. आता हे तुम्हाला लॉग टेबल वरून सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे, सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर येते बघा 0.26. 0.26 याला काही युनिट असेल का? नाही. मी त्या दिवशी सांगितलं की म्यू कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे, कॉन्स्टंट व्हॅल्यू असते, याला काही युनिट वगैरे येणार नाही. ठीक आहे, तर क्वेश्चन व्यवस्थित लिहा. आपण पुढचा क्वेश्चन बघू. ठीक आहे बघा, नेक्स्ट क्वेश्चन इथं लिहिलाय मी. ए मोटरसायकलिस्ट ॲट स्पीड ऑफ 5 मीटर पर सेकंड इज डिस्क्रायबिंग ए सर्कल. ठीक आहे, एक मोटरसायकलिस्ट आहे, म्हणजेच एक टू व्हीलर चालवणारा एक माणूस आहे. ठीक आहे, त्याचं स्पीड किती आहे तर 5 मीटर पर सेकंड आहे, आणि तो डिस्क्रायबिंग ए सर्कल म्हणजे एका सर्क्युलर ट्रॅक वरती त्याची टू व्हीलर चालवतो. ठीक आहे, त्या सर्क्युलर ट्रॅकची रॅडियस आहे 25 मीटर. तर सांगितलं की फाइंड हिज इन्क्लिनेशन विथ द व्हर्टिकल. बरोबर, म्हणजे एक सर्क्युलर ट्रॅक जर असेल आणि त्याच्यावरती कंटिन्युअसली जर त्या टू व्हीलरला जर सर्क्युलर ट्रॅक वरती त्या टू व्हीलरला जर फिरायचं असेल तर कंटिन्युअसली त्याला काय करावं लागेल, आतल्या साईडला इनर एजला किंवा आतल्या साईडला बेंड व्हावा लागेल. म्हणजेच व्हर्टिकल सोबत काय करावं लागेल, एक अँगल तयार करावा लागेल, आणि तो अँगल किती असेल, तो अँगल किती असणार ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. अजून काय सांगितलंय, व्हॉट इज द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. तर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन त्या ठिकाणी म्यू किती असेल, बरोबर, तो आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचा. ठीक आहे, मग पहिल्यांदा गिवन लिहूयात आपण. स्पीड बघा दिलं इथं, v इज इक्वल टू 5 मीटर पर सेकंड. त्याच्यानंतर रॅडियस दिले 25 मीटर, बरोबर. आणि फाइंड आउट काय करायचं आपल्याला, पहिल्यांदा फाइंड आउट करायचं आहे थीटा, आणि दुसरं फाइंड आउट करायचं आहे म्यू. ठीक आहे, फॉर्म्युला आपण बघितलाय टॅन थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. तर या ठिकाणी व्ही ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 5 स्क्वेअर, आर किती दिलाय 25, आणि जी आहे 9.8. इथे काय होईल बघा, 5 स्क्वेअर 25, 25 आणि 25 कॅन्सल होईल, 1 अपॉन 9.8 येईल, आणि 1 अपॉन 9.8 हे जर कॅल्क्युलेशन करून बघितलं तर हे आहे 0.1021, 0.1021 असेल. हे आपल्याला टॅन थीटा मिळालाय, टॅन थीटा. ठीक आहे, ओके. याच्यावरून आपण थीटा काढू शकतो. थीटा इज इक्वल टू काय, टॅन इनवर्स 0.1021. ठीक आहे, आता हे जर लॉग टेबल वरून बघितलं तर हे येते 5 डिग्री आणि 50 मिनिट. 5 डिग्री 50 मिनिट म्हणजे थीटा 5 डिग्री 50 मिनिट. याचा अर्थ काय की त्या सर्क्युलर ट्रॅक वरती ज्या वेळेला तो टू व्हीलर किंवा ती जी टू व्हीलर ज्या वेळेला ट्रॅव्हल करत असेल, सर्क्युलर मोशन करत असेल, त्यावेळेला कॉन्स्टंटली आतल्या बाजूला ती टू व्हीलर काय होणार आहे, झुकणार आहे. ठीक आहे, ठीक आहे, आणि तो जो व्हर्टिकल सोबत होणारा जो अँगल आहे तो अँगल 5 डिग्री आणि 50 मिनिट होतोय, इथं दाखवलंय बघा. ठीक आहे, चाक आहे आणि कॉन्स्टंटली काय होणार आहे, ती व्हेकल अशी झुकलेली असेल, आणि अँगल किती असणार आहे व्हर्टिकल सोबत 5 डिग्री 50 मिनिट असेल. ठीक, आता दुसरं काय विचारलंय जरा बघा, दुसरं विचारलंय कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू, बरोबर. पण मगाशी मी तुम्हाला सांगितलं की म्यू इज इक्वल टू टॅन थीटा येतो, मग टॅन थीटा तर ऑलरेडी फाइंड आउट केलाय. थोडक्यात म्यू इज इक्वल टू टॅन थीटा इज इक्वल टू 0.1021, हे पण कॅल्क्युलेट ऑलरेडी झालंय तुमच्याकडे, बरोबर. म्यू इज इक्वल टू काय असतो, म्यू इज इक्वल टू टॅन थीटा असतो, बरोबर. म्हणजेच म्यू ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किंवा आपण कॅल्क्युलेट केलेली आहे, किती आहे तर 0.1021 झालं. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती आहे, 0.1021. ठीक आहे, सोपा क्वेश्चन होता. ठीक आहे, तर आज आपण एक थेरी कन्सेप्ट बघितला होता की when the two wheeler is taking a turn on a horizontal curved road, what should be the angle made by that vehicle with the vertical. त्याला किती अँगल करावा लागतो त्या व्हेकलला किंवा त्या रायडरला. तर त्याचा फॉर्म्युला आपण बघितला थेरीमध्ये, टॅन थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. त्याच्या रिलेटेड काही न्यूमेरिकल्स बघितले, त्याच्यानंतर मी फ्रिक्शनचा एक कन्सेप्ट सुद्धा सांगितला. तर आजचे सगळे न्यूमेरिकल्स व्यवस्थित लिहा, आणि इम्पॉर्टंट म्हणजे जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते कॅल्क्युलेशन तुम्ही लॉग टेबलचा यूज करून सोडवायचा प्रयत्न करा, म्हणजे आन्सर येते की नाही तुम्हाला कळेल. ठीक आहे, आजचे सगळे न्यूमेरिकल्स लिहा आणि मला लिहून माझ्या व्हॉट्सअपवरती पाठवायचं. उद्या आपण कोनिकल पेंड्युलमच्या रिलेटेड काही न्यूमेरिकल्स बघूयात पुढच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, आजचं लेक्चर मी इथंच थांबवतोय, तोपर्यंत स्टडी करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट.